नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि तुम्हा सर्वांना शुभ सकाळ। आता हे उठले होते आणि हे म्हटले मी घेऊन येतो फिश। त्यांना फिश खायचे होते आणि म्हटले मी जातो मार्केटला आणि घेऊन येतो। मग आता ते गेल्याच्या नंतर म्हटलं आता पटकन चपाती आणि भाकरी बनवून घेतले होते। एका साईडला इंडक्शनवरती मी राईसही लावला होता कुकरला आणि एका साईडला चपाती भाकरी बनवून घेत होते। आता चपाती भाकरी करूच तर ते आले होते मार्केटवरून फिश घेऊन। मासे आता मी 2-3 प्रकारचे मासे बनवणार होते, तर त्यातलंच हे सुक्क बनवणार होते मिठाचं। त्याचेच कढईमध्ये जे आता बनवते ते, तर त्याच्यासाठी मी खोबरं, लसूण आणि कोथिंबीर घेतलं होतं, धना पावडर, हळद आणि मीठ त्याला लावून घेतलं होतं मस्त फिशला। आणि त्याच्यानंतर कढईमध्ये तेल टाकून ते बनवायला घेतलं होतं। आता थोडा वेळ परतून द्यायचं, थोडंसं झाकूनही ठेवायचं, वाफवून द्यायचं आणि वाफवल्याच्या नंतर मग थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करायचं। आता मी पाणी ह्याच्यावरतीच गरम करायला ठेवलंही होतं। आता इकडे तांबडा रस्सा बनवण्याचं चालू केलं होतं। आता तांबड्या रस्स्यासाठी 3 टोमॅटो घेतले होते मस्त, त्याची प्युरी बनवून घेतली होती आणि हळद, मीठ आणि मिरची पावडर, तर ह्या गोष्टी घेतल्या होत्या रस्स्यासाठी। आणि इकडे फिशही फ्राय करायला घेतले होते। आता फिश बनवण्यासाठी मी फिशला आधी हळद, मीठ, लाल मिरची, गरम मसाला आणि धना पावडर हे लावून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर रव्यामध्ये कॉर्नफ्लॉवर थोडंसं ॲड करून आणि आपलं तांदळाचं पीठ थोडंसं ॲड केलं होतं आणि हळद, मीठ हेही त्यामध्ये ॲड करून थोडंसं त्याला कोटिंग देऊन त्याचे फ्राय बनवत होते। आता इथे बऱ्यापैकी स्वयंपाक सगळा आवरत आलाच होता आणि सगळ्यांना भूकही लागली होती। आता म्हटलं चला जेवायलाही बसूया। आता घेण्याची सगळं ताटं वगैरे घेण्याची तयारी चालू होते। आता म्हटलं जेवणही करून घेऊया। आता बघू शकता तुम्ही इथे मस्त तरी छान आली होती भाजीला, सुक्कही मस्त झालं होतं आणि फ्रायही आपलं छान झालं होतं। तर मस्त अशी थाळी तयार झाली होती, बघू शकता तुम्ही। खूप सुंदर असं बनलं होतं, टेस्टी झालं होतं सगळं काही आणि इथे जेवणही करत होते हे आम्ही सगळेच बसलो होतो। आता जेवणही केलं, थोड्या वेळ आरामही केला आणि त्याच्यानंतर मला दळणही करायचं होतं। आता मी गहू टाकले होते उन्हामध्ये थोडेसे आणि म्हटलं आता चला दळणही करून घ्यावं। आता तेच करायला चालू केलं, तर 5:30 वाजल्या होत्या। गेट उघडून तर पाय पण घुसून गेला। कुठे गेलता रे? माझा एवढा लागला तू बसल्यावर किंवा गप बसलास। मग ते टासला की तसंच करतो, त्याला अजिबात जमत नाही। मी बाहेर येऊस तर त्यांनी कालवा लावला होता, मी आले की गप्प बसून गेला। म्हणूनच म्हणलं आता चला दळण ते करते, पण त्याला तो हे केला असता दळणापासून, म्हणून त्याला नाहीतर मोकळा सोडला मग इथे बसला दळणा। सगळे त्रास देतात ना, एक तर गरम होतंय आणि त्यात तुम्ही त्रास देता। अरे काय सुटलं, तुला माहित नव्हतं का मोकळा? अगं मला माहित होतं, मी गेट उघडला माझ्या पायातून घुसून गेला। तुझ्याकडनं सुटतो पण नेहमी नाही ना, मुद्दा पण करतो ना कपी खाली ते गेला रे स्टपी, दादाकडनं सुटतो। तर उर्सामध्ये काय काय शॉपिंग केली म्हटलं चला तुमच्या बरोबर शेअर करते। तर आर्टिफिशियल घेतले होते प्लांट, म्हटलं चला फ्लावर आहेत, प्लांट आहेत, म्हटलं ते तुमच्या बरोबर शेअर करते। तर हे खूप सुंदर असे
जोडी घेतली होती. ही 250ला भेटली होती मला. छान वाटतात असे म्हणून घेतले मी. त्याच्यानंतर आणखीन एक घेतलं होतं. हेही मस्त वाटत होतं, ग्रीन आणि त्याच्यावरती छोटे छोटे असे फ्लावर होते. हे मला 200 रुपयाला भेटलेलं आहे. हे एक घेतलं होतं, हेही 200 रुपयाला भेटलंय. त्याच्यानंतर हेही मस्त होतं, पिंक कलर मध्ये आहे आणि खूप छान वाटत होतं असं फ्लावर सारखं एकदम. तर हेही 200 रुपयालाच भेटलेलं आहे. त्याच्यानंतरून हे छोटे छोटे, हे 100 रुपयाला 2 भेटले, छोटेसे आहेत. हा कपांचा सेट एक घेतला होता. तर हा अर्धा डझन घेतलेले आहेत. हे 200 रुपये अर्धा डझनचे होते, अर्धा डझन. त्याच्यानंतर हा एक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असेल, तर मला हा खूप आवडला. हा मार्बल पासून बनवलेला कप आहे, खूप सुंदर होता आणि ह्याची प्राइस होती 300 रुपये. तर 300 रुपयाचे अर्धा डझन मला बसलेले आहेत. हे खूप सुंदर अशी क्वालिटी होती आणि मला खूप जास्त आवडले, त्यामुळे मी घेतले होते. हे अर्धा डझन घेतलेले आहेत. मस्त क्वालिटी आहे आणि दिसायलाही सुंदर दिसतात, ते बघू शकता. माझ्या किचन मध्ये जे तुम्ही पाहिले ना, तर मी त्या दादांकडनंच घेतलेले. जेव्हा इथला उरूस होता मावळ मधला, तेव्हा ते इथे लावले होते. ते तळेगावचे आहेत आणि असं काही उरसाला वगैरे आहे ना, ते लावत असतात. तर ओळखीचे होते आणि त्यांच्याकडून मी पहिलेही घेतलेलं होतं वस्तू, त्यामुळे मग त्यांनी मला तरी पण व्यवस्थित दिले होते. तर हे 300 रुपयाला अर्धा डझन बसले होते मला. सुंदर असे कप आहेत, मार्बल मध्ये आहेत, दिसायलाही खूप सुंदर आहेत. त्याच्यानंतर ह्या गोष्टी मला फार आवडतात. चिनी मातीपासून बनलेल्या आहेत, पण ह्या चिनी मातीपासून बनलेल्या नाहीयेत. ह्या मार्बल पासून बनलेल्या भरण्या आहेत, खूप सुंदर अशा आहेत. ह्याची क्वालिटी खूप सुंदर आहे. माझ्याकडे त्या आहेत ना, त्याही अशाच क्वालिटीमध्ये आहेत, खूप सुंदर. आणि 3 वर्षापासून मी ते वापरते. खूप छान आहे, त्याला डाग वगैरे पडत नाही. वॉश केल्याच्या नंतर इझिली ते निघून जातं. त्याच्यामध्ये जरी लोणचं वगैरे मी ठेवलं ना, मी ठेवते लोणचं वगैरे त्यामध्ये, तर ते इझिली निघतात. त्याच्यामुळे मी घेतलं होतं. आणि हे मी मिठासाठी घेतलेलं आहे एक, आणि साखरेसाठी एक घेतलं होतं. तर मस्त मला आवडले होते म्हणून घेतले. हेवी खूप आहेत आणि खूप सुंदर आहेत. तर ह्या मला 250 रुपयाला 2 पडल्या होत्या. क्वालिटी खूप छान आहे, त्याच्यामुळे याची प्राइस पण होती. पण मला ह्या गोष्टींची आवड आहे, त्यामुळे मी ह्या गोष्टी घेतल्या. त्याच्यानंतर इयरिंग वगैरे घेतल्या थोड्याशा, कारण की जास्त बाकीचं काही घेतलं नव्हतं मी, ह्याच गोष्टी घेतल्या जास्त. आणि इयरिंग वगैरे काय म्हटलं घ्यावं, छान वाटल्या मला म्हणून घेतल्या होत्या ह्या अशा. आणि ह्या बँगल्स घेतल्या होत्या, ही जोडी आवडली होती म्हणून एक घेतली. आणि त्याच्यानंतर या छोट्याशा इयरिंग घेतल्या होत्या. तर अशी काही शॉपिंग झाली माझी उरसाची मस्त. माझी शॉपिंग तुम्हाला आवडली का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला ह्यातली कुठली गोष्ट आवडली तेही मला कमेंटमध्ये सांगा.
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर.